आता कर गेवराई तालुक्यातील द्राक्षभवन परिसरात घरकुल लाभार्थ्यांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झालेल्या कथित अवैध वाळू उपसा प्रकरणात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मोठी कारवाई सुरू केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 19 जणांवर चकलांब पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले। 17 कोटी 66 लाख रुपयांचा हा घोटाळा असून या गुन्ह्यात तलाठी, कोतवाल, सरपंच, उपसरपंच आणि एक पोलीस कर्मचारी अडकलाय। त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी राक्षसभवनचे मंडळाधिकारी 2 तलाठी निलंबित केलेत। विशेष म्हणजे आज तहसीलदार खुमनेंचा निलंबनाचा प्रस्ताव ते पाठवणार आहे। यातील कंत्राटी कर्मचाऱ्यावर सेवा समाप्तीची कुन्हाड कोसळली आहे। तसेच प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी या घोटाळ्यातील पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले, तर यातील सरपंच आणि उपसरपंचावर सीईओ जितीन रहमान हे कारवाई करणार आहेत। नमस्कार, मी बालय शिंदे, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। राक्षसभवन येथील गोदापात्रातून सुमारे 25,000हून अधिक ब्रास वाळूचा अवैधरित्या उपसा झाल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलेल्या चौकशीत स्पष्ट झालेले आहे। त्यामुळेच या प्रकरणी तलाठी किरण दांडगे, तलाठी गोविंद ढाकणे, कोतवाल शुभम गायकवाड, कंत्राटी कर्मचारी विद्याजित शेबडे, योगेश दिलीप मगर राहणार धुमेगाव, अशोक चौकर, मुकेश उद्धव बोराडे, उपसरपंच गंगावडी, दादासाहेब रमेश माळी राहणार बेलगाव, यासिन तांबोळी राहणार हिरापूर, अमोल अप्पासाहेब लाखे सरपंच ते राहणार एरणगाव, शीतल शिवाजी धोंडरे सामाजिक कार्यकर्त्या राहणार देवी मंदिराजवळ जातेगाव, भागवत राधाकिसन जाधव सरपंच मौजे बेलगुडवाडी, कल्याण पवार पोलीस राहणार उमापूर, के.एम. पवार राहणार उमापूर, सोहेल सौदागर राहणार उमापूर, शाहरुख मुसा पठाण राहणार गडी, अजय चाळक ग्रामपंचायत सेवक आणि बाबासाहेब तुकाराम सांगडे राहणार भायाळा तालुका पाटोदा यांच्यावर नायब तहसीलदार संजय सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चकलांब पोलीस ठाण्यात 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या प्रकरणी आता दुसरी कारवाई करण्यात आली आहे। यातील तलाठी किरण दांडगे, तलाठी गोविंद ढाकणे तसेच राक्षसभवनचे मंडळाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तडकाफडकी निलंबित केले, तर कंत्राटी कर्मचारी विद्याजित शेबडे याच्यावरही सेवा समाप्तीची कुन्हाड कोसळली। तसेच प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी पोलीस कर्मचारी कल्याण पवार यांना निलंबित केले। एवढंच नव्हे तर यात सहभागी असणारे सरपंच आणि उपसरपंचावर सीईओ जितीन रहमान हे कारवाई करणार आहेत। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।